सुफियान, ऐश्वर्या, मोहित. नाही. डाऊट आहेत का? नाही. नो. टच कमांड परत सांगायला हवे. नो. मॅन कमांड पर्यंत आपलं झालं होतं सगळं. सीपी कमांड कशासाठी वापरतात? It is basically used to copy a file from one location to another location. Windows मध्ये आपण कसं करतो कॉपी? Either we press Ctrl+C किंवा आपण राईट क्लिक करून कॉपी करतो आणि जिथे हवंय तिथे आपण पेस्ट करतो, राईट? Ctrl+C, Ctrl+V वापरतो किंवा कॉपी पेस्ट करतो. But if you want to copy paste something in Linux, you have to use the cp command. त्याच्यानंतर mv command is used to move the file from one source to another destination. ठीक आहे. आता कॉपी आणि मूव्ह मधला डिफरन्स काय आहे? कॉपी आणि मूव्ह मधला डिफरन्स काय आहे? कॉपी मध्ये काय होतं? whenever I'm copying a content from one location to another location, the contents will remain at both the locations even if I copy from one point to other point. But move मध्ये काय होतं? when I move one file from source to destination, ती फाईल सोर्स मध्ये राहत नाही. डिफरन्स समजतोय? कॉपी करतो तेव्हा from one location to another location, when we copy any file, the file will remain at both the locations because you are just copying, you are not moving the file. आणि जेव्हा तुम्ही फाईल मूव्ह करता प्रॅक्टिकली, तेव्हा ती ज्या सोर्स लोकेशन वरनं तुम्ही मूव्ह करताय त्या लोकेशन वर ती फाईल राहत नाही. इट इज मूव्ह टू द डेस्टिनेशन फाईल विच यू आर पेस्टिंग इट. डिफरन्स समजलं? डिफरन्स समजला? हो मॅम. हे कोण आहे? अरे बे. नेक्स्ट इज लोकेट. आता लोकेट म्हणजे आपण कुठलीही फाईल, एखादी वर्ड फाईल मध्ये मी 10 to 12 लाईन्सचा कोड लिहिला. ठीक आहे. कोड इन द सेन्स मी एखादी वर्ड फाईल बनवली ज्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. व्हॉट इज लिनक्स वरती एक पॅरेग्राफ आहे. ठीक आहे. आता त्या पॅरेग्राफ मध्ये इफ आय वॉन्ट टू सर्च वर्ड लिनक्स, की लिनक्स वर्ड कुठे आहे आणि तो किती वेळा ऑकर झालेला आहे, जर मला हे बघायचं असेल, if I want to search that, then simply I am going to fire the command locate. So the locate command is going to help me to search the word which I am looking for. अख्ख्या पॅराग्राफ मध्ये और मल्टिपल पेजेस मध्ये तो वर्ड कुठे कुठे आलाय आणि तो वर्ड किती वेळा आलाय हे सांगायचं काम लोकेट करणार आहे. ठीक आहे. नाउ मोर फंक्शन ऑफ दिस इज इट हेल्प्स यू टू सर्च अ स्ट्रिंग ऑल्सो, म्हणजे कम्प्लीट सेंटेन्स सुद्धा सर्च करायला हेल्प करतं, सिंगल वर्ड सर्च करायला हेल्प करतं, सिंगल लेटर सर्च करायला हेल्प करतं. सो जसं सेम आपण कुठल्या एखाद्या डॉक्युमेंट मध्ये गेला आणि इफ वी से Ctrl+F, तर आपल्याला काय दिसतं तिथे? यू आर एबल टू सर्च समथिंग, दॅट इज फाइंड समथिंग म्हणून ऑप्शन येतो तुम्हाला, और यू हॅव एन ऑप्शन ऑफ रिप्लेस. हे दोन ऑप्शन्स मिळतात विंडोज मध्ये. Similarly, if you use the word locate and then the command, एखादी वर्ड असेल, एखादं लेटर असेल, एखादं कीवर्ड असेल, एखादं सेंटेन्स असेल, you will be able to easily locate it in the entire file. त्यांनी एक्झाम्पल पण दिलं इथे.
त्यांनी डिरेक्टरीचं एक्झाम्पल दिलंय की इफ जर मला एखादी डिरेक्टरी पण जर सर्च करायची असेल की ते कुठल्या लोकेशनला आहे, एखादी फाईल कुठे आहे, जसं आपण नॉर्मली आपल्या फाईल मॅनेजर मध्ये गेलं की इफ वी सर्च वी गेट, आपण सर्च करतो राईट. इथे आहे बघा सर्च क्विक ऍक्सेस म्हणून येतं राईट. इफ आय सर्च फॉर डेस्कटॉप then it will show me some of the other file आणि हे वरती जे येतं that is location. So basically this is going to help also to locate your directories. The entire path तो तुम्हाला देणार आहे where actually the directory or the file is coming from. ठीक आहे, आतापर्यंत कळलंय काय? The next command comes as echo. आता echo command म्हणजे तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये printf वापरता माहितीये? सी लँग्वेज मध्ये printf वापरता माहितीये का? हो. तस ते printf चा उपयोग काय? ते स्टेटमेंट प्रिंट करायला. सेम स्टेटमेंट प्रिंट करायला राईट. द सेम वे जे आपण डबल इन्व्हर्टेड कोट्स मध्ये देतो ते printf मध्ये जे असतं ते आपल्याला डिस्प्ले होतं राईट. वॉट एव्हर यू वॉन्ट टू डिस्प्ले. सेम वे इन लिनक्स echo is the command in which whatever you type into double quotes you are going to able to print it. समजलं? cat command मी सांगितली होती, it is basically to display the contents of the file. आता त्यांनी पण तुम्हाला दिलेलं इथे कॅट न्यू फाईल एक क्रिएट केली, हॅलो माय नेम इज आलोक लिहिलंय त्यांनी. ठीक आहे, आणि व्हॉट डिड दे डू अगेन, त्यांना जेव्हा अपेंड करायचा होता डेटा म्हणजे त्याच्यात ऍड करायचा होता तेव्हा त्यांनी काय दिलं, एको दिस इज अनदर लाईन न्यू डॉट टीएक्सटी. ठीक आहे, आणि खाली बघा कसं त्याचं आउटपुट आलंय, हॅलो माय नेम इज आलोक दिस इज अनदर लाईन. सो वन एका लाईन मध्ये येणार नाही येते जेव्हा तुम्ही कॅट कमांड यूज करता तेव्हा. वॉट एव्हर यू गो ऑन ऍडिंग द डेटा इन द फाईल इट इज गोइंग टू कम वन बिलो द अदर. फर्स्ट ऑफ ऑल मी कॅट मधून एक न्यू डॉट टीएक्सटी ह्या नावाची फाईल ओपन केली. ठीक आहे, वन्स आय ओपन इट आय राईट अवर देअर हॅलो माय नेम इज आलोक, आणि मला जेव्हा डेटा अपेंड करायचा होता तेव्हा आय अपेंडेड इन दॅट फाईल आणि I got the output as 2 line output. ठीक आहे, एका सिंगल लाईन मध्ये डेटा मिळाला नाही. जर मला एका सिंगल लाईन मध्ये डेटा हवा असेल तर तो कुठून मिळेल, कुठली कमांड वापरता येईल मला? जर हवा असेल तर मला एडिट पण करता येईल, मूव्ह पण करता येईल, तर ते कुठे मिळेल मला, ते कुठली कमांड वापरू शकते मी? कॅट सोबत अजून कोणती कमांड येते? झाली आता वरती. कोणती कमांड आहे कॅट बरोबर अजून? दामिनी दोनदा एक्सप्लेन केली आतापर्यंत ती कमांड. ऐश्वर्या, मोहित, सोहम, सुफियान, सगळे म्यूट वर जाऊन गायब झालात का? आहे. मग सांगा ना, आपण डिस्कस केले ही कमांड ह्याच्या आधी. कॅट आणि अजून कोणती कमांड आहे आणि त्याच्यामध्ये डिफरन्स पण केला होता आपण. आताच वरती पण पाहिली आपण, ती काल पण पाहिली.
दामी तर काल घरी होती, सगळी कमांडची फाईल तिच्याकडे होती, म्हणजे तिने सगळं वाचलेलं पाहिजे. तुम्ही ती कमांड लिहिलीये पण तुमच्या असाइनमेंट मध्ये. टच. कोणी सांगितली ही? मी अ? मी मी मी. मी म्हणजे कोणी? ते आकडू लिहून येते. आकडू म्हणजे कोण? हा, सौरभ तांबे. अच्छा. टच कमांड आहे. विसरलात का तुम्ही? उद्यासाठी असाइनमेंट लिहून घ्या, चला पटकन. उद्याची असाइनमेंट लिहून घ्या. लिहिताय का तुम्ही हे? हे तुम्हाला उद्या मला द्यायचे आहेत काही करून. आणि उद्या लेक्चर नसतं आपलं. उद्या मला हे सगळे आले पाहिजे सकाळपर्यंत. आणि परवा ह्या कमांड्स वरती मी प्रत्येकाला कुठलीही कमांड विचारणार आहे. कुठल्याही 2 कमांड्स प्रत्येकाला विचारणार आहे. त्यामुळे मला तेव्हा ते आन्सर पाहिजे विथ सिंटॅक्स. समजतंय का? हो. फक्त एकटा सोहम हो म्हणतोय का? हो हो मॅडम, मी पण आहे. मी देते तुम्हाला कमांड्स, तर सगळ्या लिहून घ्यायच्या आहेत. कोण मध्ये ओके बोललं? स्क्रीनशॉट मार. थँक्यू थँक्यू थँक्यू. लिहून घ्या कमांड, चला पटापट. स्क्रीनशॉट मारतो ना. मारला screenshot. संपला स्क्रीनशॉट मार. नाहीये, देते. स्क्रीनशॉट नाही मारायचा आहे. घरी बसून खूप आळशी झालात का तुम्ही सगळे? हेलो हेलो हेलो. बोल ना. कोणाचा आवाज का नाहीये? एवढी शांत का? कशाला कोणाचा यायला पाहिजे? मी इथे टाकते ना ते कमांड्स, तर लिहून घ्या पटापट. या मला उद्या हव्यात आणि परवा प्रत्येकाला मी यातली कुठलीही रॅन्डम कमांड विचारणार आहे. तेवढ्या मला कमांड्स ते सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. आणि तेव्हा म्यूट बसलात ना, तर मी त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या लेक्चर मध्ये घेणारच नाही. मला अजिबात काही कारण नको त्याच्यामध्ये कुठली. झाले, संपले. नाही.
कधी संपणार? संपणार बिपणार काय नाहीये, मी देत जाणार आहे. या बेसिक कमांड्स आहेत तेवढ्या मी देते. दामिनी लिहितेस ना? सगळ्यांनी लिहायचं. लिहिल्यात का इथपर्यंत सगळ्यांनी? एकेकाने आपला व्हिडिओ ऑन करा आणि मला दाखवा लिहिलेले कमांड. मी दुसरं काय नाही करू शकत. ही व्हिडिओ वगैरे नाही ऑन करू शकत ना आम्ही. का? झोपलोय अजून. कधी सुधारणार काय माहिती. हे एवढ्या साऱ्या कमांड्स आहेत, या सगळ्यावरती दाखवा लिहिलेले कमांड्स. चला पटापट. स्क्रीनशॉट मारून घेतला. दामिनी तू लिहिलेस? हो मॅम लिहिले आहेत. ऐश्वर्या? सीमा? हा लिहिले मी. हा लिहिले. अजून कोण आहे? हेमांगी? हा मॅम लिहिलेत ना. खलीद? खलीद? मोहित? मोहित? प्रथमेश? शिवम? सुफियान? घरी जाऊन लिहीन मॅडम. मग आता कुठे आहेस? नेटवर्कला. कुठे? नेटवर्क साठी वायफाय साठी येतो खाली पार्किंगला. बरं, मी स्क्रीनशॉट तरी घेऊन ठेव. 4 तास काय असं उभा राहतोस का काय? नाही, बाईक वर असतो बसलेला. छान लेक्चर करतो कुठे तो. आता कोण करते बाबा? मी फर्स्ट लेक्चर आहे. आता ह्याचा फॉर्मॅट घ्यायचा कसा आहे तर बेसिक पहिलं कमांडचं नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर वन लाईन एक्सप्लेनेशन. वन लाईन एक्सप्लेनेशन मला नेटवरचं नको आहे, तुम्हाला काय समजलं ते हवंय, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा सिंटॅक्स इन द सेन्स कसं वापरायचं ते. आता इफ सपोज जर सीपी असेल कमांड, ठीक आहे, तर सीपी फाईल नेम वन, फाईल नेम 2. याचा अर्थ काय आहे या सिंटॅक्सचा? की आय एम कॉपिंग अ फाईल फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणजे जी फाईल नेम 1 आहे ती मी दुसरीकडे पेस्ट करते. सो फॉर कॉपिंग अ फाईल आय नीड टू गिव्ह स्पेसिफिक सोर्स अँड स्पेसिफिक डेस्टिनेशन ऍड्रेस, ठीक आहे. हा झाला त्याचा सिंटॅक्स, म्हणजे कमांड नेम येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर वन लाईन एक्सप्लेनेशन येईल की इट इज यूज्ड टू copy the files from one location to another, or you can say from source to
डेस्टिनेशन. ठीक आहे. याच्यानंतर यू हॅव टू गिव्ह एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे? ठीक आहे. हे एक्झाम्पल झालं त्याचं. असेच तुम्हाला जेवढे काही कमांड्स दिलेले आहेत ते सगळेचे सगळे यू हॅव टू ह्या फॉर्मॅट मध्ये मला लिहून उद्या सकाळपर्यंत मला ते मिळालेले पाहिजे. जमणार आहे? म्हणजे ऑप्शन नाहीये, जमायलाच पाहिजे. उद्या 10च्या आधी मला पाहिजे. येस और नो? सगळे म्यूट वर का जाता तुम्ही? येस येस. VI कमांड ही बेसिकली VI एडिटर आहे, म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला प्रोग्राम रन करायचे ना, स्क्रिप्टिंग करायचे, तो एडिटर आहे. त्या एडिटरचं नंतर मी दाखवून तुम्हाला. सुडो तुम्ही सर्च करणार आहात, DF तुम्ही सर्च करणार आहात कमांड. बेसिकली डिस्क स्पेस, डिस्क युसेज किती आहे, युटिलायझेशन किती आहे त्यासाठी आहे. हे टार कमांड नाही, टार आणि CPIO हे बेसिकली आपण जे झिप अनझिप करतो ना, म्हणजे आर्काइव्ह करतो किंवा झिप करतो फोल्डर्स, फाइल्स आपल्या विंडोज मध्ये, इट इज व्हेरी सिम्पल की आपण डायरेक्ट जातो, राईट क्लिक करतो, कॉम्प्रेस करतो की झिप होते, किंवा आर्काइव्ह म्हटलं की आर्काइव्ह होऊन जाते ती. तर लिनक्स मध्ये यू हॅव टू यूज दिस टार कमांड और CPIO कमांड विच विल हेल्प यू टू कॉम्प्रेस द फाईल जेवढ्या साईज मध्ये हवे तेवढ्या साईज मध्ये. यू हॅव टू गिव्ह द एक्सटेन्शन ॲज tar or tar.gz or tar.dz2. हे काय आहे तुम्हीच मला शोधून सांगणार आहात त्या टार कमांड मध्ये. ठीक आहे. आणि tar -cvf -tvf -xvf हे काय हे पण तुम्ही शोधणार आहात. ठीक आहे. हे 6 पण ते 48 मध्ये सौरभ इन्क्लूड करून टाक. नेम बेसिकली यूज करतात आपल्याला आपल्या सिस्टमचं व्हर्जन हवं असेल. ठीक आहे. आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचं व्हर्जन तुम्हाला माहिती हवं असेल, कुठल्या टर्मिनल वरती ते माउंट आहे, त्याचं एक्सटेन्शन काय आहे, कुठली EXE फाईल इन्स्टॉल आहे, कुठलं OS व्हर्जन लेटेस्ट आहे का, एक्सपायर झालेला आहे का, नवीन कुठला अपडेट आलेला आहे, ही सगळी माहिती तुम्हाला UNAME वर मिळते. मी एक ओव्हरव्ह्यू असंच वरवर सांगते बिकॉज हे सगळे कमांड्स तुम्ही मला एक्सप्लेन करणार आहात. chmod इज बेसिकली परमिशनशी रिलेटेड आहे ती. रीड राईट हे तुम्हाला chmod त्याच्यानंतर chown, chgrp, युजर ऍड, युजर डिलीट ह्या ज्या 5 कमांड्स मी दिल्या त्या सध्या पुरतं राहू देत तशाच, बिकॉज उद्या परवाच्या लेक्चरला मी युजर मॅनेजमेंट आणि ग्रुप मॅनेजमेंट घेणार आहे, तेव्हा मी तुम्हाला ते सांगेन. त्यामुळे त्या 5 कमांड इग्नोर करा. ठीक आहे. तात्पुरतं पार्क करून ठेवा, त्यानंतर बघू आपण.
परवाच्या लेक्चरला मॅनेजिंग युजर आणि ग्रुप घेणार आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट वीकला बूटिंग आणि शटिंग डाऊन प्रोसेस आणि रन लेवल्स, ठीक आहे. आणि एक ओव्हरव्ह्यू ऑफ बेसिक नेटवर्क सिक्युरिटी काय असते हे ट्यूजडे पर्यंत होईल. ट्यूजडेला झाल्यावरती युनिट 1 संपेल, ठीक आहे. युनिट 1 मध्ये बेसिक काही नव्हतं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज लिनक्स काय आहे, त्याचे डिस्ट्रीब्युशन्स काय आहेत, त्याचे फ्लेवर्स काय आहेत, ठीक आहे. हे व्हेरियस लिस्ट ऑफ कमांड्स, त्याच्यानंतर युजर मॅनेजमेंट, ग्रुप मॅनेजमेंट, परमिशन्स, बूटिंग प्रोसेस, रन लेवल्स, शटिंग डाऊन, ठीक आहे. त्याच्यानंतर फाईल सिस्टम आर्किटेक्चर आणि नेटवर्क सिक्युरिटी, एवढेच पॉईंट आहेत. आता यातले आपले 3च पॉईंट राहिलेले आहेत, 3-4 पॉईंट राहिलेले आहेत. तर ते ट्यूजडे पर्यंत कव्हर झाले की वेनसडे पासून युनिट 2 स्टार्ट करायचंय. चालेल. हो. आणि मोस्ट प्रॉबेबली सरांनी सांगितलंय की हा महिना थिअरी झाली की नेक्स्ट मंथ पासून आपण प्रॅक्टिकल घ्यायचे. असेच ऑनलाईन. ओके. हॅलो. हॅलो. एक मिनिट. ए रामिनी, ग्रुपला सेंड कर दिलेस ते. हा, मी काय म्हणत होते, हा तर तेव्हा संपून जाईल. आणि मोस्टली प्रॅक्टिकल्स हो मी दाखवेन, पण प्रॉब्लेम हा आहे की ते प्रॅक्टिकल्स रेकॉर्ड करून ठेवू आपण, ठीक आहे. तुम्हाला ते लिहून घ्यायचे सायमल्टेनियसली. आणि जेव्हा कधी असं वाटेल की सप्टेंबर ऑक्टोबर कधीतरी कॉलेजला तुम्हाला बोलवतील प्रॅक्टिकल साठी वगैरे, तेव्हा तेच रेकॉर्डिंग लावून यू आर सपोज टू एक्झिक्यूट दॅट. तेव्हा मी काही शिकवायला येणार नाही. ठीक आहे. आणि लिनक्सला एक्सटर्नल येतो, त्यामुळे तुम्हाला प्रोग्राम रन करायला लागतात टीवायला. एसवाय सारखं नाहीये की एक सांगितला प्रोग्राम आणि कुठलाही प्रोग्राम केला असं एसवाय ला होणार नाही. हा, म्हणजे तेव्हा कसं नाही केला रन तरी चालत होतं, इंटरनल होतं सगळं. टीवायला तसं नाही चालत. म्हणजे ऍटलीस्ट हे 2-3 आहेत तुमचे, गेम प्रोग्रामिंग, लिनक्स, याला येतो एक्सटर्नल बाहेरून. त्यामुळे तुम्ही त्याला काही ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. सो बेसिकली प्रॅक्टिकल्स आता मी दाखवणार नाहीये. आधी माझी थिअरी संपली, सगळ्याचे बेसिक कन्सेप्ट सगळं सांगून झालं. युनिट 2 पासून तर रोज 2 सर्व्हर घेणार मी. त्या दोघांचं फुल एक्सप्लेनेशन देऊन झालं की लवकर या महिन्यात नाही, नेक्स्ट महिन्याच्या 10-15 तारखेपर्यंत आपला सिलेबस संपेल. त्यानंतर मग बघू काय होतंय ते. टोटल किती युनिट आहेत? 3च युनिट असतात तुम्हाला. ओके. पण लिनक्स मध्ये कसं आहे, जरा मल्टिपल सर्व्हर्स आहेत, ठीक आहे. युनिट 2 आणि युनिट 3 हॅज ऑल टुगेदर 16 का 20 सर्व्हर्स असतील फक्त, ठीक आहे. तर 20 सर्व्हर्स मध्ये प्रत्येक दिवशी 2-2 घेतलं तर त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे की ते सर्व्हर का वापरतात, त्याचं आर्किटेक्चर डिझायनिंग, ठीक आहे, त्याचं ऍक्च्युअल ऑपरेशन कसं आहे ते, आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही कुठली पोर्ट नंबर असेल किंवा त्याची कॉन्फिगरेशन फाईल्स असतील किंवा त्याचा अजून काही एक्स्ट्रा कमांड्स असतील, एवढंच आपल्याला बघायचं थिअरीमध्ये. आणि ऍक्च्युअल त्याचं सर्व्हर साईड आणि क्लायंट साईड जे काही कॉन्फिगरेशन असतील ते सगळे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेन. सोहम, आत्ता कॅमेरा ऑन केला असेल तर मला लिहिलेले कमांड्स दाखव.
तुम्हाला चुकून झालं. एकमेकांना बघायचं असेल ना तर आपण एक दिवस ठेवूया. हा, व्हिडिओ लेक्चर ठेवूया आपण तुमचं. काय दिसलं काय? खुशबू रेकॉर्डिंग थांबवलंच तरी चालेल. हा, परवा लेक्चर होणार आहे.